हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। गोकुळ अष्टमी जवळ येत आहे, अर्थातच कृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे आणि त्या दिवशी संतान प्राप्तीसाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे तो उपाय अतिशय प्रभावी आहे। बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला मी हा उपाय सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळा उपाय कसा करायचा, कृष्णाची सेवा कशी करायची हे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सुरुवात करण्यापूर्वी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, शेजारचं बेल आयकन क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ अशाच पद्धतीचे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। चला तर मग आता रक्षाबंधन नुकतंच झालेलं आहे आणि श्रावणातला सगळ्यात दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे आपल्या कृष्णाची जन्म किंवा कृष्ण जन्माष्टमी आपण म्हणतो गोकुळ अष्टमी। तर गोकुळ अष्टमी आपण 2 दिवस साजरी करतो। पहिला दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी, ज्या दिवशी आपल्या बाळकृष्णाचा जन्म झाला, आणि दुसरा दिवस म्हणजे गोपाळकाला, त्या दिवशी आपण दहीहंडी फोडतो। त्यामुळे हे 2 दिवस आपण गोकुळ अष्टमी साजरी करतो। तर 2023 या सालामध्ये आता 6 सप्टेंबरला गोकुळाष्टमी आहे। या दिवशी गोकुळाष्टमीचा उपवास जे करतात त्यांनी त्या दिवशी करू शकता, आणि नेक्स्ट डे म्हणजे 7 सप्टेंबर रोजी गोपाळकाला आहे, अर्थातच दहीहंडी आहे। हा उपाय करताना जर का तुम्ही उपवास केला तर अतिशय उत्तम, किंवा उपवास तुमचा नसेल तर काही हरकत नाही, पण हा उपाय पती पत्नी हा दोघांनी मिळून करायचा आहे। तर आजच्या धक्काधक्कीच्या कलियुगामध्ये संतान प्राप्तीसाठी बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम येतात। एक तर लग्न उशिरा होतात आणि त्यामुळं आपल्याला नंतर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये बरेच प्रॉब्लेम येतात, कारण करिअर शिक्षणामुळं अर्थातच लग्न करण्यासाठी उशीर झालेला असतो आणि आपलं वयही थोडं वाढलेलं असतं। पण काही वेळा असं होतं की आपण योग्य वयात लग्न करतो, रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात आणि सगळं व्यवस्थित, आपले आरोग्यसुद्धा व्यवस्थित असतं, तरीसुद्धा आपल्याला संतान प्राप्तीसाठी काही ना काही अडचणी येतात। रिपोर्ट्समध्ये तर काही प्रॉब्लेम नसतो, पण तिथं आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही, तर काय करावं? तर काही दैवी गोष्टीसुद्धा असतात, काही छोटे छोटे उपायसुद्धा असतात, काही तुमची गतजन्मातली कर्म म्हणा, त्या कर्माचे भोग आपल्याला या जन्मी भोगावे लागतात। त्यासाठी कदाचित संतान प्राप्तीसाठी विलंब होत असू शकतो। ह्या बऱ्यापैकी गोष्टी असू शकतात। ज्यांचा विश्वास असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा, अन्यथा व्हिडिओ ज्यांना म्हणजे ह्या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरीसुद्धा चालेल। तर अशा गोष्टी बऱ्यापैकी असतात ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास म्हणा किंवा कर्मावर विश्वास, कर्मा जो असतो तो आपल्याला कधी ना कधी आपल्या कर्माची फळं मिळतच असतात। तर उपाय मी तुम्हाला सांगते, जे काही असेल ते असेल, आपली कर्म म्हणा किंवा आपले भोग म्हणा, काही कारणामुळं आपल्याला जर का संतान प्राप्तीसाठी उशीर होत असेल तर एक गोष्ट आवर्जून या तुम्ही गोकुळाष्टमीला नक्की करा आणि त्याचे अनुभव माझ्यासोबत नक्की तुम्ही शेअर करा। चला तर गोकुळाष्टमी दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी ज्या दिवशी गोकुळाष्टमी आहे त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून व्यवस्थित तुमच्या घरातली देवपूजा करा। तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असलीच पाहिजे। जर का घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर हा दिवस अतिशय योग्य आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये आपण देवांसाठी किंवा देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करतो। तसेच तुम्ही जर का गोकुळाष्टमीच्या शुभमुहूर्तावर पितळेची किंवा तुमची इच्छा असेल तर चांदीची तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये प्रस्थापित करू शकता। आणि मूर्ती जर का आधीपासूनच तुमच्या देवघरात असेल तर त्याच मूर्तीला आपल्याला अभिषेक सकाळी करून घ्यायचा आहे, त्याची पूजा करायची। गोकुळाष्टमी ही रात्री 12 वाजता साजरी करतो, अर्थातच कृष्ण जन्म रात्री 12 वाजता झालेला आहे। त्यामुळे 6 सप्टेंबरला रात्री 12 वाजता जरी तुम्ही सकाळी आंघोळ केली असेल तरीसुद्धा रात्री 12च्या आधी तुम्ही आंघोळ केली तर खूपच चांगलं आहे, किंवा ज्यांना दुसऱ्यांदा आंघोळ करणं जमत नसेल त्याने किमान
किंवा त्यांनी किमान हातपाय तरी धुवावेत आणि त्यानंतर गोकुळाष्टमीची पूजा करायला चालू करायचे। तर तुम्ही एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर छानपैकी स्वच्छ नवीन वस्त्र अंथरून जर का तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाचा पाळणा असेल तर तो पाळणा चांगला सजवायचा आहे। जर का पाळणा नसेल तर तांदळावर बाळकृष्णाची स्थापना करायची, विधिवत पूजा करून सकाळी जरी अभिषेक केला असला तरी रात्री पुन्हा एकदा जलाभिषेक किंवा पंचामृतानं अभिषेक करून त्याला चंदन, पांढरं चंदन आपल्या कृष्णाला लावून त्याची पूजा करायची। जर का तुमच्याकडं फूल असेल तर फूल व्हायचे, दिवा अगरबत्ती धूप दीप दाखवून घ्यायचे। कुठल्याही पूजेची सुरुवात करताना मी नेहमी सांगते की दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण आपण ज्या गोष्टी उपाय व्रत पारायण ज्या काही देवाच्या गोष्टी करतो त्याला कोणीतरी साक्ष हवी, म्हणून आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगत असते मी, त्यामुळे दिवा लावल्याशिवाय कुठलीही देवाची गोष्ट करू नका। दिवा लावून आपल्याला सगळे ही गोष्ट करायची। जर का तुमच्याकडं बाळकृष्णाचा पाळणा असेल तर जन्म झाल्यानंतर व्यवस्थित पूजा करा आणि नवरा बायको किंवा पती पत्नी दोघांनी मिळून जो बाळकृष्णाचा पाळणा आहे तो पाळणा हलवायचा आहे। जर का घरामध्ये पाळणा नसेल तर जवळपासच्या कुठल्याही कृष्ण मंदिरामध्ये पाळणा या दिवशी नक्कीच असतो, तिथं जाऊन तुम्ही पाळणा हलवू शकता। पाळणा हलवल्यामुळं तुम्हाला संतान प्राप्तीचे योग हे लवकर येतील। आणि ही एक गोष्ट झाली। आणि ज्या दिवशी दहीहंडी आहे त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, पण शक्यतो दहीहंडी दिवशीच हा उपाय करायचा आहे, कारण कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म होतो। त्यामुळे ज्या दिवशी दहीहंडी असते त्या दिवशी अर्थातच गोपाळकाला असतो, त्या दिवशी आपल्याला 8 छोट्या छोट्या मुलांना घरी बोलवायचं आहे। त्याआधी आपण ही मुलं कशासाठी बोलवते त्यांच्या आईवडिलांना कल्पना द्या। बऱ्याच जणांना हे उपाय पटतात, बऱ्याच आईवडिलांना हे उपाय पटत नाही। त्यामुळे गोकुळाष्टमी दिवशी मला कुणी 8 मुलांना बोलून त्यांची पूजा करायला सांगितलेली आहे संतान प्राप्तीसाठी, असं तुम्ही सांगू शकता। हा उपाय काही असा वेगळा वगैरे नाही आहे, हा उपाय दैवी उपाय आहे, देवाचा आहे, श्रीकृष्णाचा आहे। त्यामुळे कुणीही तुम्हाला नाही म्हणणार नाही। तरीसुद्धा तुम्ही पहिल्यांदा कल्पना देऊन त्यांच्या आईवडिलांना त्यांची मुलं घरामध्ये बोलवावीत। किमान अष्टमी असते गोकुळाष्टमी म्हणून 8 मुलं आपल्याला या दिवशी घरी बोलवायचे आहेत आणि त्यांना पांढरी मिठाई किंवा पांढरा एखादी खाऊची वस्तू तुम्हाला या मुलांना खायला द्यायची। तर सगळ्यात उत्तम म्हणजे लोणी साखर तुम्ही देऊ शकता या 8 मुलांना। या 8 मुलांना घरी बोलवल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्यांना गोपी चंदन लावून घ्यायचं आहे, म्हणजे चंदनाचा टिक्का त्यांच्या कपाळावर लावून घ्यायचा आहे आणि त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांची पूजा करून, जसं की आपण नवरात्रीला कुमारिकांची पूजा करतो त्या पद्धतीनं या 8 मुलांची पूजा करून त्यांना श्रीकृष्ण स्वरूप मानून त्यांना चंदन टिक्का लावून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्यांना पांढरा खाऊ खायला द्यायचा आहे। जर का लोणी साखर नसेल तर दूध देऊ शकता, दूध नसेल तर पांढरी कुठलीही नाही का बर्फी वगैरे देऊ शकता, खोबऱ्याची वडी वगैरे देऊ शकता, कुठलाही पांढरा पदार्थ त्या मुलांना तुम्ही खायला द्यायचं आहे। काहीतरी मुलांना गिफ्ट देऊ शकता, चेंडू देऊ शकता, लहान मुलं असतील तर खेळणी देऊ शकता, अगदी शालेय वस्तूंपासून तुम्ही काहीतरी गिफ्ट मुलांना देऊ शकता। जर का जमलं तर एक गोष्ट तुम्ही दिली आवर्जून तर अतिशय चांगलं, ती गोष्ट म्हणजे बासरी। जर का तुम्हाला बासरी मिळाली तर या 8ही मुलांना बासरी द्या आणि मनपूर्वक ह्या 8ही मुलांना तुम्ही पती पत्नीने मिळून नमस्कार करायचा आहे। जर का असं केलं तर संतान प्राप्तीचे योग हे तुमच्या आयुष्यामध्ये लवकर येतील। तुम्हाला पुत्र हो अथवा पुत्री, पण तुम्हाला संतान प्राप्ती ही नक्कीच ह्या उपायांमुळे होईल। भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल। त्यामुळं ह्या उपायामुळे तुम्हाला नक्कीच फरक पडेल। तुम्ही हा उपाय करून बघा, अतिशय चमत्कारी आणि लोकांनी करून पाहिलेला उपाय आहे। या उपायांमुळे अनेकांच्या घरी पाळणा हल्लेला सुद्धा माझ्या ऐकिवात आहे। त्यामुळं हा उपाय मला तुमच्याशी शेअर करावा असा वाटला म्हणून मी तुमच्याशी शेअर केला। जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतरांबरोबर शेअर करा। ज्या लोकांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट पाहत असे तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय श्री कृष्ण।